संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित रहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण कालच्या धम्मदेसनेपासून नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे। बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांचा इतिहास सध्याच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आणि कालच्या धम्मदेसनेमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय आपण बघितला की बुद्ध, धम्म आणि संघ की ज्या तीन रत्नांना आपण शरण जातो, दुसऱ्यांदा शरण जातो, तिसऱ्यांदा शरण जातो, हे जे आपले तीन शरण स्थानं आहेत, या तीन शरण स्थानांचं काय महत्त्व आहे, हे कधीपासून सुरू झालं, हे बुद्धवचन आहे की नाही आहे, या संदर्भातील सगळा तात्विक इतिहास ज्याला म्हणूया ते आपण कालच्या धम्मदेसनेमध्ये बघितला। तर कालच्या धम्मदेसनेमधून एक गोष्ट जर सुस्पष्ट तुम्हाला समजली असेल की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि, हे जे शरण स्थानं आहेत, शरणत्य आहे, हे स्वतः भगवान बुद्धांनी त्यांच्या मुखातून निघालेले वचन आहेत। म्हणजे कोणत्या देवानं, कोणत्या भिक्षूनं किंवा बुद्धाच्या नंतर हे तयार झालेलं नाही आहे, हे प्रत्यक्ष बुद्ध वचन आहे, हे बुद्धाच्या मुखातून निघालेलं वचन आहेत। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे, या बुद्ध वचनांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। ही बुद्ध वचनच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहेत। अगदी या त्रिशरणाप्रमाणे आणखीन पण काही बुद्ध वचनं आहेत की ज्या बुद्ध वचनांचा उद्घोष आपण रोज सकाळी करता, लग्नामध्ये करता, वाढदिवसामध्ये करता, धम्मसंस्काराच्या वेळेस करता, ज्याला आपण वंदना असं म्हणतो। बुद्ध गुणांची वंदना करतो आपण, धम्म गुणांची वंदना करतो, संघ गुणांची वंदना करतो। म्हणजे बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांच्या गुणांची आपण वंदना करतो। रोज सकाळी तुम्ही करता, रोज सकाळी न चुकता वर्षावासामध्ये आपली सकाळचं सत्र जे आहे, सकाळच्या सत्रामध्ये जी आपली म्हणजे ज्याला आपण धम्मसंस्कार घेतो आपण, त्या धम्मसंस्कारामध्ये या तीनही रत्नांचा तुम्ही गुणगौरव करता। बुद्धाचा गुणगौरव करता, धम्माचा गुणगौरव करता, संघाचा गुणगौरव करता, ज्याला आपण बुद्ध वंदना असं म्हणतो। तर ही जी बुद्ध, धम्म, संघ वंदना आहे, त्रिरत्न वंदना ज्याला म्हणतात, ही त्रिरत्न वंदना सुद्धा
बुद्ध वचन आहे की नाही, किंवा कोणा भिक्षूने तयार केली का, कोणत्या देवानं तयार केली का, किंवा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर तयार झाली का, याचा इतिहास काय आहे, या वंदनेचा इतिहास काय आहे, हा इतिहास आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये जाणून घेणार आहोत. तर हे महत्वाचं आहे ना, कारण तुम्ही रोज बुद्ध धम्म संघ वंदना म्हणता ना, इतिपिसो भगवारहं बुद्ध वंदना म्हणता, स्वाखातो भगवता धम्मो धम्म वंदना म्हणता, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो अशी संघ वंदना म्हणता. ही जी बुद्ध धम्म संघ म्हणजे त्रिरत्न जी वंदना आहे, वंदना ही गुणवंदना जी आहे, ही खरंच गुणवंदना भगवान बुद्धाने सांगितलेली आहे का, की भगवान बुद्धांच्या नंतर म्हणजे महापरिनिर्वाणाच्या नंतर भिक्षूंनी तयार केली का, किंवा कोणीतरी एका देवाने तयार केली का, याचा इतिहास आपण जाणला पाहिजे की हे नेमकं आहे का, हे गुणवंदना काय आहे. जसं मी काल धम्मदेशेत तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस आपण बुद्धं शरणं गच्छामी असं जे म्हणतो, म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, अर्थात मी बुद्धाचं अनुसरण करतो. तर अनुसरण करणे म्हणजे काय, जसं बघा एखादा प्राण्याचं पिल्लू आहे की नाही, त्याच्या आईचं अनुसरण करते ना. एखादं लहानसं बाळ त्याच्या वडिलांचं किंवा आईचं अनुसरण करते, बघा अनुसरण करते म्हणजे त्या पुढच्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं ते अनुसरण करते. आई जर शिव्या देणारी असेल तर मुलगी पण बरोबर बघा तशीच बनते की नाही, अनुसरण करते ना ती, बरोबर आहे, याला अनुसरण करणं म्हणतात. पण आई जर खूप चांगली असेल, प्रेमळ सेवाभावी असेल, तर लहानपणापासूनच ती मुलगी पाहते, अरे माझी आई सेवाभावी आहे, गुणांचं अनुसरण केलं तिनं, शरणं गच्छामी झालं तिथं, आईच्या गुणांवरती चालत आहे, त्या गुणांचं अनुसरण करत आहे. इथे जेव्हा आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामी, तर मी कोणाचं अनुसरण करतोय, मी बुद्धाचं अनुसरण करतोय. म्हणजे काय, बुद्धांमध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं मी अनुसरण करतो, ते गुण सुद्धा माझ्यात विकसित व्हावे, त्यासाठी मी म्हणतोय बुद्धं शरणं गच्छामी, मी बुद्धाचं अनुसरण करतो. तर आपल्याला बुद्धाचं अनुसरण करायचं आहे. कशाचं अनुसरण करणार, त्या बुद्धांमध्ये असलेल्या 9 गुणांचं अनुसरण करायचं आहे. अगदी पहिल्या वर्षावासाच्या वेळेस तुम्हाला बुद्ध धम्म संघामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं प्रत्येक धम्मदेशात तुम्हाला स्पष्टीकरण पण केलं होतं. त्याच्यामध्ये आपण आपल्या संघ वंदनेचं राहूनच गेलं बघा, कारण वर्षावास संपून गेला होता. भगवान बुद्ध म्हणजे बुद्धांमध्ये 9 गुण असतात, त्या 9 गुणांचं आपण अनुसरण करतो, त्या 9 गुणांचं आपण उद्घोष करतो, त्याला आपण बुद्धांची गुणवंदना म्हणतो. कोणती गुणवंदना आहे, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. किती झाले, 9 गुण. या 9 गुणांचं आपण स्मरण करतो, या 9 गुणांची आपण वंदना करतो. या 9 गुणांचं अनुसरण करण्यासाठी आपण तशा प्रकारे संकल्प करतो. तर हे 9 गुण सांगितले बुद्धामध्ये. पहिलं गुण आहे इतिपिसो भगवा. बुद्ध कसे आहेत, भगवा आहेत, म्हणजे बुद्ध भगवान आहेत. बुद्ध भगवान आहेत. भगवान म्हणजे कोणते, भगवान आहेत. भग म्हणजे भग्न करणे, वान म्हणजे विकार, की ज्यांनी आपले विकार राग द्वेष काम क्रोध मोह माया वासना अहंकार गर्व लोभ हे सगळे विकार भग्ग केले, ते भगवान झाले. असे माझे बुद्ध जे आहेत हे भगवान आहेत, भगवान आहेत. इतिपिसो भगवा हा पहिला गुण आहे. भगवा इतिपिसो भगवा अरहं, बुद्ध हे अरहंत आहेत. अरहंत म्हणजे काय, दुःखमुक्त आहेत. 10 प्रकारच्या जे दुःखमुक्तीची 10 प्रकारचे बंधनं आहेत, ते 10चे 10 बंधन तोडले, मग ते सुरतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, अरहंत झाले. अरहंत याच्यावरती स्पेशल प्रवचन आपण मागच्या वेळेस केलेलं आहे. अरहंत म्हणजे काय, अरहंत आहेत
10 प्रकारचे विकार त्यांनी तोडलेले आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्यक संबुद्ध आहेत. सम्यक संबुद्ध म्हणजे काय? त्यांनी स्वतः ती संबोधी प्राप्त केली. कोणी उपदेश केला किंवा कोणी अलौकिक काहीतरी चमत्कार घडला असं नाही झालं. तरी स्वतः ध्यान मनन चिंतन करून त्यांनी ती संबोधी प्राप्त केली. सम्यक सुमार्गाने ती संबोधी प्राप्त केली म्हणून तर सम्यक संबुद्ध म्हणतो. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो. चौथा गुण, बुद्ध हे विद्या आणि आचरणाने संपन्न असतात. 15 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहे. 15 प्रकारच्या. त्या वर्षावासाच्या प्रवचनाच्या वेळेस मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा आहे. 15 प्रकारच्या विद्या आहेत, आचरण आहे. त्या सगळ्या 15 प्रकारच्या विद्या आणि आचरणामध्ये विद्या चरण संपन्न आहे. चौथा गुण आहे विद्या चरण संपन्नो सुगतो. 5वा गुण, बुद्ध हे सुगतीला प्राप्त झालेले आहे. म्हणजे जिवंतपणी पण ते सुगतीला प्राप्त आहेत आणि मृत्यूच्या नंतर पण दुर्गती नाहीये. त्यांची सुगतीच आहे. बुद्धाची अरहंताची ही सुगतीच होत असते, दुर्गती होत नाही. सुगतो लोकविदू, लोकांमधले विदू आहेत, लोकांचे विद्वान आहेत. म्हणजे त्यांना माहित आहे इथं असलेले जे लोक आहेत याचं भूत भविष्य वर्तमान कर्म काय आहे. इथं जे लोक आहेत लोकांमधलं ते जाणतात की कोण व्यक्ती कोणत्या कर्मानं कोणत्या गतीला जाईल. याचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ हे सगळं जाणतात लोकांबद्दल. म्हणून ते लोकविदू अनुत्तर आहेत. कारण त्यांच्या सारखा म्हणजे असा ज्ञाताच नाहीये बुद्धांसारखा. एवढे ते अनुत्तर आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या प्रश्नांच्याही पलीकडे गेलेले आहेत. अनुत्तरो पुरीस दम्म सारथी. 9वा गुण पुरीस दम्म सारथी. 8वा गुण म्हणजे पुरुष दम्म सारथी. कधी कधी तुम्ही चुकीचा उच्चार करता बघा. याचा करत असताना तुम्ही धम्म सारथी म्हणता. हे चुकीचा उच्चार. धम्म सारथी नाही आहे, दम्म शब्द आहे तो. धम्म नाही आहे. पुरीस दम्म सारथी. दम्म म्हणजे दमन करणे. जसं एक माहूत बघा हत्तीचं दमन करतो की नाही. हत्तीचं दमन करतो. अरे 50 किलोचं वजन असते त्या माहुताचं, पण हत्तीचं वजन 1000 किलोचं वजन असते. पण बघा बरं तो त्या हजारो किलोच्या हत्तीचं पण दमन करतो की नाही. बुद्ध सुद्धा पुरुषांचं दमन करतात. पुरीस म्हणजे पुरुष सगळे हे जनता. पुरीस दम्म सारथी आहेत ते. म्हणजे पुरुषांचं दमन करणारे, पुरुषांना अकुशलापासून वाचवणारे, त्यांचं दमन करणारे ते सारथी आहेत. पुरीस दम्म सारथी. आणि 9वा गुण आहे सत्था देव मनुष्यानं. सत्ता म्हणजे शास्ता आहेत, मार्गदर्शक आहेत, कल्याणकर्ता आहेत. कोणाचे? सत्ता देव मनुष्यानं. देव आणि मनुष्यांचे शास्ते आहेत. हे जे मनुष्य लोक आहेत या मनुष्य लोकांचे शास्ते आहेत, त्यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांचे मार्गदाता आहेत, त्यांचे कल्याणकर्ता आहेत. असे हे 9 गुण बुद्धांमध्ये आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. रोज सकाळी आपण धम्मसंस्कारामध्ये या 9 बुद्ध गुणांचा गौरव करतो. ही ती बुद्ध गुणवंदना आहे. त्यानंतर धम्माचा आपण गुण गौरव करतो. भगवान बुद्धाने जो धम्म सुव्याख्यात केलेला आहे, उपदेशित केलेला आहे, त्या धम्मामध्ये 6 गुण आहेत. त्या 6 गुणांचा तुम्ही गौरव करता. कोणते ते 6 गुण आहेत? स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहिपस्सिको ओपनेयिको. तुम्ही ओपनायिको म्हणता. काही पुस्तकामध्ये ओपनायिको शब्द आहे आणि काही ठिकाणी शब्द आहे ओपनेयिको. पण ओपनेयिको हा शब्द प्रॉपर आहे. ते नायिको शब्द व्याकरणिक दृष्ट्या बरोबर नाही आहे. प्रॉपर शब्द आहे ओपनेयिको. आणि 6वा आहे पच्चतं वेदी तब्बो विन्युहिती. हे 6 गुण आहेत.
स्वाख्यातो, सुविख्यात आहे भगवान बुद्धाचा धम्म, सुविख्यात आहे. कारण सुंदर पद्धतीने उपदेश केलेला आहे ना त्यांनी, सुंदर पद्धतीने त्याची व्याख्या केलेली आहे, अतिशय सुंदर पद्धतीने तो उपदेशित केलेला आहे. स्वाख्यातो, काय केलं? स्वाख्यातो, सुविख्यात आहे. भगवता धम्मो, अरे भगवंताचा धम्म हा सुविख्यात आहे, सुंदर पद्धतीने उपदेशित केलेला आहे, सुंदर पद्धतीने त्याची अशी ठेवण ठेवलेली आहे, सुंदर पद्धतीने आख्यायित केलेला आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको, संदिठ्ठिको म्हणजे तात्काळ फळ देणारा. तुम्ही आता आचरण करताय धम्माचं, लगेच याच जन्मात तुम्हाला त्याचं फळ मिळते. बघा, तुम्ही आता आचरण करा, पुढच्या जन्मात तुम्हाला फळ मिळेल. आता फुलं अर्पण करा, आता पूजा पाठ करा, आता जप तप करा, आता यात्रा करा, मेल्यानंतर तुम्हाला त्याचं सुख मिळेल. काय कामाचं? याच जन्मात, याच जन्मामध्ये तुम्हाला याचं सुखाचं फळ प्राप्त होते. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको, बुद्धाचा धम्म अकालिक आहे, म्हणजे कोणत्या काळापुरतं मर्यादित नाहीये. 100 वर्षापुरतं, 200 वर्षापुरतं, 300, 500, 1000, अकालिक आहे, काळापुरतं मर्यादित. बघा ना, 2500 वर्ष झाले, आज पण धम्म तसाच आहे. बघा, अकालिक आहे धम्म, कोणत्या विशिष्ट काळापुरता मर्यादित नाही आहे. म्हणजे बुद्ध काळात पण धम्माचं आचरण करणारे लोक सुखी झाले, त्याच्यानंतर पण धम्माचं आचरण करणारे सुखी झाले. आजही 2500 वर्षानंतर धम्म आचरण करणारे लोक हे सुखाच्याच मार्गाने जातात. अशा पद्धतीने अकालिको एही पस्सिको म्हणजे काय? या आणि पहा. भगवान बुद्धाने धम्मामध्ये हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी सांगतो म्हणून ते मानू नका, तुम्ही स्वतः या. एही पस्सिको, या आणि पहा, त्याचं आचरण करा. मी सांगतो म्हणून नव्हे, तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या. यालाच म्हणतात बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं बुद्धीचं. एही पस्सिको ओपनेयिको. आता या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना पण समजत नाही. ओपनेयिको, तर एका जणाला मी विचारलं ओपनेयिको म्हणजे काय, तर ते म्हणला की बुद्धाचा धम्म ओपन आहे म्हणे. इंग्रजी घुसळली त्यानं. बघा, अरे इंग्रजी कुठं, ही पाली भाषा कुठं, ओपन आहे म्हणते. चुकी, माहित नाही ना काही. ओपनेयिको, नेइको म्हणजे नेणारा. काय होते? नेइको म्हणजे नेणारा. ओपम याचा अर्थ होते वरच्या दिशेने. समजलं? वरची दिशा आहे म्हणजे पुढं पुढं घेऊन जाणारा, जे पुढची जी दिशा आहे किंवा वरची दिशा जी आहे त्याला म्हणतात ओपम. याचा अर्थ काय झाला? ओपनेयिको म्हणजे काय? वरच्या दिशेने घेऊन जाणारा धम्म आहे हा. आणि वरची दिशा कोणती आपल्यासाठी? दुःखमुक्तीच्या मार्गातील अरहंत, दुःखमुक्तीचा मार्ग आहे ना. हो, आपली वरची दिशा कोणती आहे? श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत, दुःखमुक्तीचा मार्ग. तर हा जो धम्म आहे, हा धम्म ओपनेयिको आहे, जो तुम्हाला आचरण करता करता तुम्हाला वरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. ओपनेयिको. आणि सहावं याचं गुण आहे पच्चतंग. पच्चतंग वेदितव्यो विन्युहिति. पच्चतंग म्हणजे प्रत्येकाने. शब्दशः तुम्हाला अर्थ सांगतो. पच्चतंग म्हणजे प्रत्येकाने. वेदितव्यो, वेदितव्यो म्हणजे आपल्या विद्वत्तेवर, तुमची जी बुद्धिमत्ता आहे, तुमची जी विद्वत्ता आहे, त्या विद्वत्तेवर विन्युहिति तपासून पाहू शकता. त्याचं खरं काय खोटं काय याचे तुम्ही तपास करू शकता. विन्युहिति पच्चतंग वेदितव्यो विन्युहिति म्हणजे काय? तुम्ही त्याचं जेव्हा आचरण करता त्या हळूहळू तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या विद्वत्तेवर, स्वतःच्या प्रज्ञेनुसार तुम्ही त्याला ओळखता, जाणता, त्याचं आचरण करता, त्याच्यातलं सत्य तुम्हाला समजते. हा सगळ्यात मोठा गुण आहे धम्माचा. पच्चतंग वेदितव्यो विन्युहिति. हे धम्माचे 6 गुण आहे, ज्याचा गुणगौरव आपण करतो. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेयिको पच्चतंग वेदितव्यो विन्युहिति. धम्माचे 6 गुण. त्यानंतर त्रिरत्नाचं तिसरं रत्न कोणतं? संघरत्न. या संघरत्नाचा पण आपण गुणगौरव करतो. या संघ गुण वंदनेमध्ये संघाच्या 9 गुणांचं
आपण स्मरण करतो, त्याचं अनुसरण करतो, त्याचा उद्घोष करतो. कोणते ते 9 गुण आहेत? सुरुवात झाली. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. नंतर आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती. 9 गुण आहे संघामध्ये. या 9 गुणांचा आपण उद्घोष करतो. सुपटिपन्नो, पटिपन्नो, पटी म्हणजे मार्ग, पन्नो म्हणजे पटिपन्नो म्हणजे मार्ग. सुपटिपन्नो, सु म्हणजे सुंदर, जो सुंदर मार्ग आहे, सुविख्यात आहे असा हा सुमार्ग आहे. त्याच्यामध्ये कोणता कुमार्ग सांगितलेला नाहीये. तर काही काही ठिकाणी कुमार्ग आहे, बलिप्रथा दिली, हा कुमार्ग आहे ना. कोंबड्या बकऱ्यांचा बली देणं हा सुमार्ग आहे की कुमार्ग आहे? अरे कुमार्ग आहे ना. हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटं बोलणे किंवा कोणाला मंत्र जप अमक ढमक काहीतरी करून फसवणे, लुबाडणे, किंवा काही काही संप्रदाय दारू पण पितात, नशा पण करतात. आता चिलम फुकणारा जो कोणी असेल बाबा, ते कुमार्ग आहे की सुमार्ग आहे? पण लोक करतात ना पूजा. मग सांगा बरं, तुम्हाला हा फरक समजला पाहिजे. कुमार्ग काय, सुमार्ग काय? अरे हा जो संघ आहे बुद्धाचा, सुपटिपन्नो सुमार्गावर प्रतिष्ठित आहे. उजुपटिपन्नो सरळ मार्गावर प्रतिष्ठित, असं वाकडं तिकडे मार्ग नाहीये. उजुपटिपन्नो म्हणजे अगदी सरळ मार्गावर हा प्रतिष्ठित आहे. उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. त्यानंतर यायपटिपन्नो, याय काही काही उच्चार करताना न्याय म्हणतात, तो मराठीचा उच्चार आहे, हा पालीचा उच्चार असतो. मी काल पण सांगितलं, आपले उच्चार आपण सुधारले पाहिजे. याय असा नास्तिकीतून तो उच्चार निघाला पाहिजे. याय, याय पटिपन्नो म्हणजे याय म्हणजे न्याय मार्गावर आहे बघा हा. म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत कराल बरोबर तुम्हाला तेवढं त्याचं फळ मिळेल. मग तो गरीब असो, म्हणजे खालच्या जातीचा असो की वरच्या जातीचा असो, धम्माचं आचरण करणारा बरोबर दुःखमुक्त होतो. खालच्या जातीचा आहे म्हणून तो दुःखमुक्त होणार नाही असं होत नाही, किंवा वरच्या जातीचा आहे, ब्राह्मण आहे म्हणून लगेच दुःखमुक्त असं पण नाही. याय न्याय मार्गावर प्रतिष्ठित आहे सुमार्ग, म्हणजे हा संघ. न्याय पटिपन्नो याय पटिपन्नो भगवतो सावक संघो. सामीची पटिपन्नो, सामीची पटिपन्नो म्हणजे सुंदर मार्गाने, सर्वोच्च, म्हणजे ज्याला म्हणता येईल की असा हा सर्वोच्च मार्ग आहे. या सर्वोच्च मार्गापेक्षा दुसरा कोणताच मार्ग सर्वोच्च नाहीये. सगळ्यात उत्कृष्ट सर्वोच्च हा भगवंताचा संघ मार्ग आहे. सामीची पटिपन्नो, सामीची याचा अर्थ होतो सर्वोच्च. हे 4 गुण झाले. त्याच्यानंतर सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं अशा प्रकारे या संघामध्ये यदिदं चत्तारी, चत्तारी म्हणजे 4, चत्तारी पुरीस युगानी, युगानी म्हणजे युग्म, युग्म म्हणजे जोड्या, 4 प्रकारच्या जोड्या. अठ्ठ पुरीस पुग्गला, 4 जोड्या म्हणजे किती? बरोबर 8. दोघाच्या एक जोडी दोघाची होते. चत्तारी पुरुष युगाने, 4 प्रकारच्या जोड्या असणारे पुरुष. अठ्ठ पुरीस, अठ्ठ म्हणजे 8, 8 प्रकारचे लोक पुरुष या संघामध्ये आहेत. अठ्ठ पुरीस पुग्गला. आता हे 8 पुरुष कोणते असतात? एक असो श्रोतापन्न, दुसरा असो श्रोतापन्न फळ प्राप्त केलेला, त्याच्यानंतर तिसरा असतो सकृदागामी, त्याच्यानंतर सकृदागामी फळ प्राप्त केलेला, त्यानंतर अनागामी, अनागामी फळ प्राप्त केलेला, त्याच्यानंतर अरहंत मार्गावर असणारा आणि अरहंत फळ प्रतिष्ठापित केलेला. हे 8ही पुरुषांचे जे फळ म्हणजे मार्ग आहेत हे मागच्या वेळेसच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या सर श्री सर युट्यूब चॅनलला सुद्धा आहे. हे 8 प्रकारचे पुरुष या संघामध्ये असतात. अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. आहुनियो 5वा गुण. आहुनियो म्हणजे आव्हान देऊ शकतो आपण या संघाला ज्ञानासाठी, वादविवाद करण्यासाठी. कारण बुद्धांना सुद्धा आव्हान केलं ना त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी.
पण प्रत्येक वेळेस भगवान बुद्धांनी त्यांच्या प्रत्येक आव्हानाला बरोबर सुव्यवस्थित पद्धतीने उत्तर दिले. ध्यानाच्या बळावर, विद्वत्तेच्या बळावर. आहुनियो पाहुनियो, भिक्खू संघ हा पाहुणा बनविण्यास पात्र आहे. तुमच्याकडे पाहुणे येतात, तुम्ही त्यांचा पाहुणचार पण करता. सोमवार मंगळवार वेगळी गोष्ट, शनिवारी रविवारी आले तर चांगला महापाहुणचार करता ना तुम्ही, म्हणजे करता की नाही पाहुणचार, बरोबर आहे. म्हणजे यांना जर दिला, मग आम्ही त्यांच्याकडे जर गेलो तर ते पण आम्हाला असंच काहीतरी देतील. 2 किलो 3 किलो किंवा 5 किलो. मन भरून खा, पोट भरून खा, पाहुणचार करता ना. भिक्खू संघामधला हा गुण आहे पाहुनियो, म्हणजे एखाद्या पाहुण्यांप्रमाणे ज्याचा आपण सत्कार करायला पाहिजे, ज्याचा सन्मान करायला पाहिजे, ज्यांना आपण भोजन दान द्यायला पाहिजे, एवढी पात्रता पाहुनियो, पाहुणचार करण्यास योग्य आहे. आहुनियो पाहुनियो दक्षिणियो, दक्षिण म्हणजे दक्षिणा देणे, दान देणे, दान देण्यास योग्य आहे भिक्खू संघ. का? कारण या भिक्खू संघाचे गुण आहेत ना, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हंत, सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामीचीपटी, हे गुण आहेत. अरे असे गुण कोणत्या संघामध्ये नाही आहे. म्हणून हा दक्षिणीयो, दान देण्यास योग्य आहे. दक्षिणीयो अंजली करणीयो, अंजली, याला अंजली म्हणतात. या पोझिशनला या दोन्ही हात जे जोडतो ना आपण, याला अंजली प्रणाम म्हणतात. अंजली करणीयो, असं अंजली करून हात जोडण्यास, नमस्कार करण्यास, वंदन करण्यास योग्य आहे. अंजली करणीयो. मग सांगा, एवढा जर पुण्यवान हा संघ आहे, मग तुम्ही पुण्यकर्म दुसरीकडे करण्यासाठी कशा काय जाल तुम्ही? एवढा जर पुण्यवान आहे तर इथं दिलेलं जे दान आहे हे तुमचं पुण्यच होते. बघा, इथं जे काही दिलेलं तुमचं पुण्य आहे ते तुमच्यासाठी सुखदायकच आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे अनुत्तरंग, असं अनुत्तरंग पुय्यंग खेतंग, हा 9वा गुण. पुय्यंग, पुण्यकर्म करण्याचं खेत, शेती. पुय्यंग खेतंग लोकसाती, 31 प्रकारचे लोक सांगितले भगवान बुद्धांना. किती? हे जरी आपण मनुष्य लोकांमध्ये आहोत, आपलं मनुष्य लोक आहे, त्यानंतर हे प्राण्यांचा एक लोक आहे, त्यानंतर शेणामध्ये जे किडे असतात ना त्यांचा एक लोक आहे, नरक लोक आहे, प्रेत लोक आहे, असे 31 प्रकारचे लोक आहेत. 31 प्रकारच्या लोकांमध्ये जिथं तुमचं पुण्य होते, हे पुण्याची शेती कुठं आहे? अनुत्तरंग पुय्यंग खेतंग. खेतंग म्हणजे शेती, ही शेती आहे संघाची शेती, की जिथं तुम्ही दान दिलं ते कधीही वाईट, म्हणजे ते कधीही वाया जात नाही, ते तुमचं फलच होते, त्याचं तुम्हाला पुण्यच प्राप्त होते. असे हे 9 गुण आहेत बघा संघामध्ये. सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, यायपटीपन्नो, सामीचीपटीपन्नो, आहुनियो पाहुनियो, दक्षिणीयो, अंजली करणीयो आणि अनुत्तरंग पुय्यंग खेतंग लोकसाती. तर असे हे त्रिरत्नाचे गुण आहेत. बुद्धाचे किती गुण आहेत? 9 गुण आहेत. धम्माचे 6 गुण आहेत आणि संघाचे 9 गुण. अशा 24 गुणांनी युक्त 24 गुण झाले. या 24 गुणांनी युक्त असलेले हे त्रिरत्न, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, हे त्रिरत्न आपल्या सर्वांसाठी दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर या त्रिरत्नांचा गुणगौरव आपण करतो, याला म्हणतात गुणवंदना. नंतर ते पुढची जी वंदना आहे, मग ती पुढची वंदना झाली. गुणांचं गौरव करतो आपण, रोज सकाळी करतो, रोज संध्याकाळी करतो, लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये किंवा एखाद्या विधीमध्ये, प्रत्येक ठिकाणी या त्रिरत्नांचा गुणगौरव आपण करतो, कारण हे महत्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की काही विद्वान लोक असं म्हणतात की जे बुद्ध धम्म संघ वंदना आहे हे बुद्धानं म्हटलेली नाही आहे. ते म्हणतात की नंतर कोणत्या तरी भिक्षूने तयार केलेली वंदना आहे, हे गुण कोणत्या तरी देवाने तयार केली म्हणतात, किंवा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर भिक्षू लोकांनी तयार केलेली आहे. परंतु बांधवांनो, ही जी त्रिरत्न वंदना जी आहे, गुणवंदना जी आहे, हे गुणवंदना कोणत्या भिक्षूनं, कोणत्या भिक्षुणीनं, कोणत्या उपासक किंवा उपासिकेनं
किंवा कोणत्या देव धर्म कोणीच तयार केलेली नसून हे प्रत्यक्ष बुद्ध वचन आहे. हे गुण हे बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. स्वतः भगवान बुद्धांनी या तीनही रत्नांचा गुणगौरव केला. अगदी आपण जसं म्हणतो ना, अगदी त्याप्रमाणे ते प्रत्यक्ष बुद्ध वचन आहे. आणि म्हणजे बुद्ध वचन असेल तर त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे, पूर्ण विश्वास असला पाहिजे, कारण हे बुद्ध वचन आहे. आणि याचा संदर्भ सुद्धा आहे. म्हणजे जे लोकांना वाटते की हे बुद्ध वचन नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा एक संदर्भ तुम्हाला सांगतो. महापरिनिब्बाण सूत्रामध्ये भगवान बुद्धांचा शेवटचा जीवन प्रवास सांगितलेला आहे. महापरिनिब्बाण सूत्र, वैशालीचा शेवटचा वर्षाव संपून त्याच्यानंतर पायी फिरत 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 भगवान बुद्ध कुशीनगरला जातात. त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होते. हा जो भगवान बुद्धांचा अंतिम जीवन प्रवास आहे, हा अंतिम जीवन प्रवास महापरिनिब्बाण सूत्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळतो. त्याची सुरुवात आहे सूत्राची, ही सुरुवात आहे राजगृह पासून. राजगृहामध्ये उपदेश करून भगवान बुद्ध राजगृहावर मग जातात नालंदाला. मग नालंदाहून जातात पटना म्हणजे पाटलीपुत्र जातात. त्या पाटलीपुत्र मग भगवान बुद्ध जातात कोटीग्रामला. त्या कोटीग्रामहून मग भगवान बुद्ध जातात नादिका नावाचे एक गाव आहे, त्या नादिका ग्राम मध्ये जातात. रात्रीची वेळ असते, थकलेले असतात, तर बुद्ध आनंद आणि सगळे भिक्षुक तिथे विहार करत असतात. तर संध्याकाळच्या प्रहरामध्ये आनंद भंते भगवान बुद्धांच्या जवळ येतात, असं अभिवादन करतात आणि भगवान बुद्धांना विचारतात की भगवान, आत्ताच मला आत्ताच समजलं की अमुक अमुक गावामध्ये साळक नावाचा भिक्षू मरण पावला. मला आताच समजलं की नंदा नावाची भिक्षुणी मरण पावली. त्याप्रमाणे सुदत्त नावाचा उपासक म्हणजे कोण, अनाथपिंडक सुदत्त उपासक सुद्धा मरण पावलेला आहे. त्यानंतर सुजाताची उपासिका आहे, ती सुद्धा मरण पावलेली आहे. त्यानंतर ककुत नावाचा उपासक, कलिंग नावाचा उपासक, कटिसंभ नावाचा उपासक हे सुद्धा मरण पावलेले आहेत. त्याच्यानंतर भद्र उपासक मरण पावला, सुभद्र नावाचा एक उपासक तो सुद्धा मरण पावला. भगवान, हे जे भिक्षू मरण पावले, या भिक्षुणी मरण पावल्या, किंवा हे जे उपासक उपासिका हे सुद्धा मरण पावले, तर भगवान यांना मृत्यूच्या नंतर सुगतीचा लाभ होणार आहे की दुर्गतीला जाणार भगवान? काय प्रश्न विचारतो? हे जे मरण पावलेले आहेत हे सगळे मृत्यूच्या नंतर सुगतीला प्राप्त होतील की दुर्गतीला प्राप्त झाले भगवान? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे आनंदा, असे प्रश्न मला विचारू नको की कोणता व्यक्ती मेल्यानंतर सुगतीला जाणार आहे आणि कोणता व्यक्ती मेल्यानंतर दुर्गतीला जाणार आहे, असे प्रश्न मला विचारू नको. कारण अशा प्रश्नांमुळे मला त्रास होतो, अशा प्रश्नांमुळे मला त्रास होतो. असे प्रश्न विचारू नको, ते जाऊ दे. मी तुला धर्मादर्श नावाचा उपदेश करतो. बुद्धानं त्यावेळेस आनंदाला धर्मादर्श नावाचा उपदेश केला. आणि बुद्ध असं म्हणतात की हे 4 प्रकारचे धर्मादर्श आहेत, म्हणजे आदर्श, धम्माचे आदर्श आहेत. या धम्माच्या मार्गाने चालणाऱ्यांसाठी हे 4 प्रकारचे आदर्श आहेत, त्याला धम्मादर्श असं म्हणतात. बुद्ध म्हणतात जो कोणी आपल्या जीवनामध्ये या 4 धम्म आदर्शांचं पालन करतो, आचरण करतो, तो व्यक्ती बिलकुल दुमत नाही, बिलकुल कोणती शंका नाही, तो व्यक्ती मृत्यूच्या नंतर सुगतीलाच प्राप्त होतो, त्याची दुर्गती होत नाही, तो दुर्गतीला जात नाही. कोणता व्यक्ती? जो या 4 धम्मादर्शाचं आचरण करतो जीवनभरपर्यंत, अगदी मरेपर्यंत, बिलकुल दुमत नाही. 100% तुम्हाला सांगतो की मृत्यूच्या नंतर तो व्यक्ती सुगतीलाच प्राप्त होतो, त्याची दुर्गती होत नाही. कोणते 4 धर्मादर्श आहेत? मग भगवान बुद्ध ते 4 प्रकारचे धम्मादर्श सांगतात की आनंद, हे 4 धम्मादर्श आहेत. कोणते ते धम्मादर्श आहेत? पहिला धम्मदर्श आहे बुद्ध, दुसरा धम्मदर्श आहे धम्म, तिसरा धम्मदर्श आहे संघ, आणि चौथा धम्मदर्श आहे
शील. हे 4 धम्माचे आदर्श आहेत. बुद्ध आणखी स्पष्ट करतात की आनंद, जो कोणी व्यक्ती जीवनभर पर्यंत जीवित पर्यंत शरणं गच्छामि, कोणाला? बुद्धाला. आपण म्हणतो ना, बुद्धं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, मी जेव्हापर्यंत जिवंत आहे मृत्यूपर्यंत जीवनभर मी बुद्धाला शरण जातो ना. धम्मं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, संघं जीवित पर्यंत शरणं गच्छामि. जो कोणी अनुयायी आपल्या जीवनभर पर्यंत या 4 आदर्शांचा गौरव करतो, याच्या गुणांचा गौरव करतो, स्तुती करतो, त्याप्रमाणे आचरण करतो, आनंदा, विश्वासपूर्वक सांगतो आनंदा, तो व्यक्ती सुगतीला प्राप्त होतो. मग आता गौरव कसा करायचा? बुद्ध पुन्हा म्हणतात, पाली भाषेमध्ये म्हणतात की तो व्यक्ती गुणगौरव करतो. तो म्हणतो इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हा बुद्ध दर्शाचा गौरव करतो. धम्माचा गौरव कसा करतो? मग बुद्ध म्हणतात की आनंदा, तो व्यक्ती धम्माचा गौरव करतो. कसा? स्वाखातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेयिको पच्चतं वेदी तब्बो विन्युहिती. ते धम्माचा आदर्श आहे. त्यानंतर आनंदा, तो संघाचाही गुणगौरव करतो. कसा? सुपटिपन्नो उजुपटिपन्नो यायपटिपन्नो सामिचिपटिपन्नो यदिदं चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरुष पुग्गला एस भगवतो सावक संगो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती. संघाचा गौरव करतो. आणि नंतर शिलाचा गौरव. तर शिलाचा गौरव काय? तर बुद्ध म्हणतात शिलाचा गौरव कसा करायचा? तर शील शीलेन सुगतिं यंती, शीलेन भोग संपदा, शीलेन निब्बुतिं यंती तस्मा शीलं विशुद्धे. बघा, मी सध्या आता ते गाथा म्हणत आहे बघा दरवेळी. त्रिशरण पंचशराच्या नंतर मी जेव्हा ते संकल्प गाथा म्हणतो त्याच्या अगोदर मी गाथा म्हणत असतो. शीलेन सुगतिं यंती, शीलेन भोग संपदा, शीलेन निब्बुतिं यंती तस्मा शीलं विशुद्धे. काय होतो याचा अर्थ? बुद्धाने सांगितलेलं आहे की शीलेन सुगतिं यंती, शील हा सुगतीचा मार्ग आहे. शीलेन सुगतिं यंती, शीलेन भोग संपदा, शील हा सर्व प्रकारच्या भोग संपदेचा एकमेव मार्ग आहे. शीलेन भोग संपदा, शीलेन निब्बुतिं यंती, शील हा निब्बाणाचा मार्ग आहे, एकमेव, दुसरा कोणताच मार्ग नाहीये. शीलेन निब्बुतिं यंती. आणि म्हणूनच तस्मा शीलं विशुद्धे, म्हणून तुम्ही स्वतःचं शील नेहमी विशुद्धीमध्ये ठेवा, नेहमी शुद्ध ठेवा. शील भंग होऊ देऊ नका. शीलाला नेहमी विशुद्ध ठेवा, शुद्ध ठेवा. कारण शीलच तुमच्या सुगतीचा मार्ग आहे. कारण शीलच तुमच्या सर्व प्रकारच्या भोग संपदेचा मार्ग आहे. आणि शीलच तुमच्या निब्बाणाचा मार्ग आहे. म्हणून शीलाचा आदर्श घ्या. तर बघा, बुद्धाने सांगितलेलं आहे की आनंदा, जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बुद्ध, धम्म, संघ आणि शील या 4 धम्मादर्शांचा गौरव करतो, तो व्यक्ती विश्वासपूर्वक सांगतो मृत्यूच्या नंतर सुगतीला प्राप्त होतो. तर सांगा बरं, भगवान बुद्धाने स्वतः बुद्ध वंदना म्हटली, धम्म वंदना म्हटली, संघ वंदना म्हटली, शिलाची वंदना म्हटली. हे बुद्ध वचन झाले की नाही हो? म्हणून हे बुद्ध वचन आहे. या बुद्ध वचनांवरती कधीही आपण अविश्वास दाखवू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध पूजा पाठ एक पुस्तक त्यावेळेस प्रिंट केलं होतं, बौद्ध पूजा पाठ. त्या बौद्ध पूजा पाठामध्ये त्रिशरण, पंचशील, त्यानंतर बुद्ध धम्म संघ वंदना, हे बुद्ध पूजा, आपलं महामंगल सूत्र, रतन सूत्र, हे सगळं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी प्रिंट केलेलं आहे. बाबासाहेबांनी अभ्यास केला सगळा. तर बाबासाहेब बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक प्रिंट करतात आणि त्याच्यामध्ये पण बुद्ध धम्म संघ वंदना सुद्धा प्रिंट करतात. तर मग जर बाबासाहेबच म्हणजे बाबासाहेब बुद्ध धम्म संघाची वंदना करत असतील, मग आपण बाबासाहेबांवर विश्वास ठेवणार आपण तर नक्कीच
बाबासाहेबांमध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि बुद्धांवर सुद्धा, या बुद्ध वचनांवर सुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे बघा, हे बुद्ध गुणवंदना, धम्म गुणवंदना आणि संघाची गुणवंदना आपण नित्य नियमाने करावी. कारण हे बुद्ध काळापासून तुमच्यासारख्या उपासकांनी सुद्धा म्हटलेली आहे, उपासिकेंनी सुद्धा म्हटलेली आहे. कारण जेव्हा बघा, आठवलं सांगतो, राजा बिंबिसार जेव्हा भगवान बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर राजा बिंबिसाराला भेटायला राजगृहामध्ये जातात, तेव्हा राजगृहाच्या महलामध्ये हा राजा बिंबिसार आराम करत असतो. त्याला समजते की बुद्ध आलेले आहेत, तर तो स्वतः असं चिंतन करतो, स्वतः चिंतन करतो की अरे, बुद्धाचं दर्शन फार दुर्मिळ आहे. कारण त्याने लहानपणापासून ऐकलेलं असते. काय ऐकलेलं असते? की बुद्ध जे असतात इतिपिसो भगवा, ते भगवा असतात. अर्हंग सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सप्ता देव मनुष्यानं बुद्धो, असे बुद्ध असतात. त्याने त्याचा उद्घोष केला राजा बिंबिसाराने की बुद्ध अशा गुणांनी युक्त असतात. मग अशा गुणांनी युक्त बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलंच पाहिजे. आणि नंतर राजा बिंबिसार बुद्धाचं दर्शन करायला जातो. बिंबिसाराने बुद्धाचं गुणगौरव केला. त्यानंतर आणखीन एक उदाहरण, राजा अजातशत्रू, त्याचा इतिहास मी तुम्हाला मागे पण सांगितला. राजा अजातशत्रू जेव्हा म्हणजे महलामध्ये अगदी असा दुःख अंतःकरणाने बसलेला आहे, अश्विन पौर्णिमेची रात्र आहे, आकाशामध्ये तारे आणि चंद्र चमकत आहे, पण हा महलामध्ये फार दुःखी आहे. तर जीवक विचारतो, काय झालं महाराज, तुम्ही नाराज का आहात? तर जीवक म्हणतो की राजा अजातशत्रू म्हणतो की अरे जीवका, माझं मन अतिशय अशांत आहे. अशा कोण्यातरी महापुरुषाचा सत्संग व्हावा की ज्यामुळे मला माझ्या मनाला शांती मिळेल, सुख मिळेल. तेव्हा हा जीवक, राजवैद्य जीवक, भगवान राजवैद्य जीवक अजातशत्रूला सांगतो, अरे महाराज, आताच मला म्हणजे अरे महाराज, तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. माझ्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत आहे आणि त्यांची अशी ख्याती आहे की ते भगवान कसे आहेत. मग ते सांगतो अजातशत्रूला, इतिपिसो भगवा अर्हंग सम्मा संबुद्धो विद्याचरण. अशा प्रकारे तो जीवक त्या अजातशत्रूला बुद्धांच्या गुणांचं वर्णन करून सांगतो, असे ते भगवान आहेत महाराज. मग चला, तुम्ही भगवान बुद्धाचा सत्संग करा. बुद्धाचा सत्संग केल्याने नक्की तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल. तेव्हा मग तो अजातशत्रू त्या जीवकासोबत जातो आणि मग तिथे गेल्यानंतर खरंच बघा, त्या जीवक आम्रवनामध्ये एवढी शांती असते, अशी शांती त्याने जीवनात कधीच अनुभवलेली नसते, कधीच नाही. पण तिथे गेल्याबरोबर त्याच्या मनामध्ये असा प्रश्न म्हणजे असा विचार उत्पन्न होतो, अरे किती शांती आहे या ठिकाणी, अरे किती शांती आहे. अशीच शांती माझा पुत्र उदयभद्राला जर मिळाली तर त्याचं पण किती मंगल होईल, त्याचं पण किती कल्याण होईल, असा जो विचार करतो. नंतर बुद्धाकडे जाऊन मग बुद्ध त्याला उपदेश करतात. बघा, म्हणजे स्वतः जीवकाने सुद्धा या अजातशत्रूला बुद्धांच्या गुणांचा गौरव करून म्हणजे बुद्ध गुणांचा गौरव केलेला आहे त्याच्या समोर. मग राजा, महाराजा, उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी या सर्वांनी जर बुद्ध गुणांचा गौरव केला, धम्म गुणांचा गौरव केला, संघ गुणांचा गौरव केला, स्वतः बुद्धाने सुद्धा या बुद्ध धम्म संघ गुणांचा गौरव केला, तर आपण सुद्धा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांचा सदैव गुणगौरव करायला पाहिजे. त्या गुणांचं अनुसरण करायला पाहिजे आणि नेहमी नेहमी आपण या गुणांचं स्मरण सुद्धा करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे त्रिरत्न गुण वंदना जे आपण रोज धम्मसंस्कारामध्ये म्हणतो, त्याचा एक थोडासा तात्विक इतिहास आहे. होय, तर अशा प्रकारे आपण सर्व उपासक उपासिकांनी सुद्धा या 3 रत्नांचा सदैव गुणगौरव करावा.
कारण हे आपलं सर्वात मोठं पुण्य आहे. तर सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्म देसना या ठिकाणी समाप्त करतो.